नमस्कार. डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे मुलींसाठी मोफत शिक्षण सर्व अभ्यासक्रमांसाठी आहे त्याच्याबद्दल ह्या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत की जो काल एक GR आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून आला आहे की सर्व विद्यार्थिनींसाठी पूर्ण कोर्सेस तो कोणताही कोर्सेसमध्ये असेल तर पूर्ण फीज ही माफ केली जाईल. याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. आता 8 जुलैपासून हा नियम लागू होण्याची शक्यता आहे की 8 जुलैनंतर सर्व कॉलेजेसमध्येही गव्हर्नमेंट ही GR पाठवेल व मुलींसाठी फुल फीज ही गव्हर्नमेंट पे करणार आहे. पूर्ण प्रकारे जितका पण खर्च मुलींच्या ट्युशन फीजमध्ये त्यानंतर डेव्हलपमेंट फी असेल ह्या सर्व फीज ही गव्हर्नमेंट पे करेल. याच्यासाठी एक अट असेल की 8 लाखापेक्षा कमी इन्कम ही वार्षिक उत्पन्न पालकांचं पाहिजे आणि त्याचबरोबर मेरिटने तुमचं ॲडमिशन झालेलं पाहिजे. प्रायव्हेट कॉलेजेसमध्येही सर्व फीज ही माफ केली जाते. म्हणजे फक्त याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस नाही तर गव्हर्नमेंट कॉलेजेससोबत प्रायव्हेट कॉलेजेसही सहभागी आहेत. त्याच्यानंतर फक्त विषय असा की MUHS किंवा आपल्या गव्हर्नमेंटसोबत हे कॉलेजेस ॲफिलेटेड पाहिजे. जर कॉलेज ॲफिलेटेड असेल तर 100% आपल्याला ह्या कॉलेजेसमध्ये स्कॉलरशिप मिळेल. MBBS असेल, BMS, BDS, BHMS किंवा फिजिओथेरपी किंवा याची व्यतिरिक्त इंजिनिअरिंग, फार्मसी आणि मेडिकलचेही कोणते कोर्सेस असले तरी आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. फक्त वार्षिक उत्पन्न ही 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. जर वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे. आपली फीज ही माफ केली जाईल. म्हणजे गव्हर्नमेंट आपली पूर्ण फीज पे करायला त्यावेळेस तयार आहे. फक्त काही अटी लावलेले त्यांनी, काही नियम्स आहेत. जसं की आता मॅनेजमेंटमधून एखाद्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालं तर मॅनेजमेंटसाठी तर काही फीजचा लाभ घेता येणार नाही. हा नियम फक्त मेरिटच्या कॅन्डिडेटसाठी आहे. समजा आता एखाद्या विद्यार्थ्याचं MBBSला मॅनेजमेंटने ॲडमिशन झालं, 1 करोड रुपये MBBSच्या मॅनेजमेंटसाठी लागतात. तर ती फीज गव्हर्नमेंट तर पे करू शकत नाही इतकी. त्यामुळे असं थोडंसं वाचण्यात येते किंवा सांगण्यात येते की मॅनेजमेंट ॲडमिशनसाठी अजून स्पष्ट झालं नाही की हा नियम लागू असेल की नाही. परंतु मेरिटच्या विद्यार्थ्यांसाठी 100% हा नियम लागू आहे. कोणतेही महाराष्ट्रातले कॉलेज असू, जरी प्रायव्हेट कॉलेज असेल, सेमी गव्हर्नमेंट असेल, गव्हर्नमेंट असेल, सगळ्या प्रकारच्या कॉलेजेसमध्ये आपल्याला फायदा होणार आहे. व शक्यतो आता आपण विचार केला तर मॅनेजमेंटची सीटसाठी याचा लाभ तर घेता येणार नाही आहे. कारण की ॲज अ एक्झाम्पल आपण पाहिलं की MBBSची मॅनेजमेंटची फी किंवा BMSची मॅनेजमेंटची फी साधारण MBBSची 1 करोड प्लस जाते. आता एवढी फी गव्हर्नमेंट स्वतः पे नाही करणार. कारण की फक्त हा स्कीम जी आहे, ज्यांचं ॲडमिशन मेरिट कोट्यामधून झालं आहे त्याच विद्यार्थिनींना याचा लाभ घेता येईल. ज्या विद्यार्थिनींचं ॲडमिशन मॅनेजमेंटमधून झालं असेल तर त्यांना याचा लाभ घेता येणार नाही. तर अशा प्रकारे जी आपल्या गव्हर्नमेंटने स्कीम काढली आहे किंवा विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी चांगल्यातल्या चांगल्या प्रकारच्या कॉलेजमध्ये जरी आपण ॲडमिशन घेतलं जिथे जास्त फी आहे तरी आपल्याला काही अडचण नाही. प्रत्येक वर्ष कॉलेजची फी ही गव्हर्नमेंट पे करेल, परंतु ही फक्त ट्युशन फी असेल. याच्यामध्ये तुमची हॉस्टेलची फी नाही आहे व मेसचीही फी इन्क्लुडेड नाही. त्याच्याबद्दल फक्त तुमची जी ट्युशन फी असेल, डेव्हलपमेंट, लायब्ररी, लॅबोरेटरी फीज व इत्यादी खर्च हे तुमचं याच्यामध्ये इन्क्लुडेड असेल. याच्या व्यतिरिक्त जी हॉस्टेल, मेस वगैरे आहे त्यासाठी वेगळ्या स्कॉलरशिपचे फॉर्म असतात. ते तुम्ही भरले तर एक 50-60% आसपास तिथेही तुम्हाला स्कॉलरशिप मिळून जाते. तर अशा प्रकारे ही सर्व जी स्कीम आहे महाराष्ट्रामध्ये 8 जुलैनंतर पब्लिश्ड होईल. आता 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. काही अडचण असतील, तुमचे काही डाऊट्स असतील, आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.